हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। त्यासाठी मी एक छोट्या छोट्या आकाराची 5-6 वांगी घेतली आहेत। त्यांना आपण कट करून घेऊया। वांग्याला कट करून पाण्यामध्ये टाकूया, कारण पाण्यात घातलं की वांग आतून काळं पडत नाही। आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याला चॉपरच्या साहाय्याने कट करून घेऊया। त्यातच आपण एक टोमॅटोही घालून घेऊया। कोथिंबीर बारीक कट करून घेऊया। आता आपण गॅसवर कढई तापत ठेवूया। त्यामध्ये तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालून त्याला फ्राय होऊन देऊया। मंद आचेवर कांदा परततो तोपर्यंत आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया। त्यासाठी मी 2-3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, हळद घातली, 2 चमचे कोल्हापुरी मसाला घातलाय। आता आमच्याकडे आवडतो म्हणून आम्ही तो घातला। तुम्ही लाल मिरची पावडर, गरम मसाला घातला तरीही चालेल। मिरची आणि लसूणची पेस्ट घातली, कोथिंबीर घालून एकत्रित करून घेऊया। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया। आता वांग्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मसाला आपण दाबून दाबून भरून घेऊया, कारण जेवढा मसाला वांग्यात भरला ना तेवढा छान लागतो। सगळ्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया। आता यामध्ये आपण वांगी घालून घेऊया आणि त्याला चांगलं मिक्स करून हलवून घेऊया। राहिलेला मसाला घालून घेऊया। आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया।
ते 7 मिनिट झाकण ठेवून वांगं शिजून देऊया. आपले वांगं शिजलं आहे की ते चेक करूया. शेवटी थोडीशी कोथिंबीर पुन्हा घालूया आणि तयार आहे आपले भरले वांगे. तुम्हीही नक्की करून पहा. अशा चमचमीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.